हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 41 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ठीक आहे. सो मागच्या पार्टमध्ये आपण बघा 40 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते आणि आज 41. सो टोटल आपण 81 क्वेश्चन्स कंप्लीट करतो ह्या पर्टिक्युलर टॉपिकचे. ठीक आहे. सो दॅट आपले सगळे PYQs कंप्लीट होतील 24 चे. सो गाइज लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा काय क्वेश्चन आहे. ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज प्लेट एरिया. प्लेटचा एरिया दिला आहे अँड प्लेट सेपरेशन इज 2 mm. बघा दोन पॅरलल प्लेट्स आहेत. प्लेटचा एरिया इज 40 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि प्लेट मधला डिस्टन्स पण दिला आहे. बघा प्लेट्स मध्ये डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स इज 2 mm. द स्पेस बिटवीन द प्लेट्स इज फिल्ड विथ डायइलेक्ट्रिक मीडियम ऑफ थिकनेस 1 mm. इथे डायइलेक्ट्रिक भरून टाकला ज्याचा थिकनेस इज 1 mm अँड डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 5. बघा टोटल डिस्टन्स आहे 2 mm, त्यापैकी 1 mm चा डायइलेक्ट्रिक भरला आहे म्हणजे अर्धा भरून टाकलं. ठीक आहे. द कॅपॅसिटन्स ऑफ द सिस्टम. सिस्टमचा कॅपॅसिटन्स काय बनेल असं म्हणतायत. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, जर आपण सिरीज मध्ये डायइलेक्ट्रिक्सला भरलं तर त्याचा फॉर्म्युला काय आहे. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला इज ए एप्सिलॉन नॉट बाय D1 बाय K1. डिस्टन्स बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 mm बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 5 प्लस डिस्टन्स बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. राहिलेलं डिस्टन्स किती आहे. बघा 1 mm मध्ये 5 डायइलेक्ट्रिक आहे. राहिलेलं डिस्टन्स इज 1 mm ना, कारण टोटल आहे 2 mm. सो 1 mm मध्ये डायइलेक्ट्रिक आहे 1. हे सॉल्व करा आणि आन्सर फाइंड करा. बघा काय येणार आहे. ए एप्सिलॉन नॉट बाय हे आहे 1 mm आणि हे पण आहे 1 mm. सो इथून मी 10⁻³ ला कॉमन घेणार. बरोबर. आतमध्ये काय राहील बघा 1/5 प्लस 1/1 असं राहील का. आता खालचा 10⁻³ वरती जाईल प्लस 10⁻³. ए एप्सिलॉन नॉट बाय खाली काय बनणार आहे बघा. खाली काय बनेल 1/5 प्लस 1/1 क्रॉस मल्टिप्लाय करा 6/5 बनणार आहे. 6/5 बरोबर. सो हे काय बनेल 10⁻³ एरिया इज 40 सेंटीमीटर स्क्वेअर दॅट इज 40 इंटू 10⁻⁻⁴. बरोबर. एप्सिलॉन नॉट बाय 6/5 काय बनेल बघा आन्सर 40 इंटू 10⁻³ 10⁻⁻⁴ इज 10⁻⁻1 बाय 6/5 मधला 5 वरती येईल. खाली काय राहील 6 इंटू पुढचा एप्सिलॉन नॉट ऍज इट इज. ठीक आहे. सो इथून 1 0 10⁻⁻1 गायब. आन्सर काय बनणार आहे 5 4 जा 20 बाय 6 एप्सिलॉन नॉट दॅट इज 10/3 एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. सी बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट. A metallic sphere A isolated from ground is charged to a 50 microcoulomb. बघा एक मेटॅलिक स्पियर आहे A, याला चार्ज दिला आहे 50 मायक्रोकुलम. This sphere is brought in contact with isolated metallic sphere B. दुसरा स्पियर आहे B of half radius of A. बघा रेडियस ऑफ A ची A असेल RA, तर रेडियस ऑफ B किती असणार आहे RA च्या हाफ असणार आहे RA/2. Then the charge on two sphere isolated A by B are in the ratio. दोन्ही स्पियर वरच्या चार्जचा रेशो काय असेल असं फाइंड करायचं आहे ना. बघा देन चार्ज आयसोलेटेड स्पियर आहे स्पियर B. कसं फाइंड करायचं बघा. चार्ज स्पियर B चं QB असेल. ठीक आहे. बघा रेशो कसा फाइंड करायचा. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण दोन स्पियर्सला कॉन्टॅक्ट मध्ये आणणार आहे दोन्ही स्पियर वरचा पोटेन्शियल सेम असणार आहे. VA इज इक्वल टू VB. बरोबर. आता पोटेन्शियल ए चा किती असणार आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/4π एप्सिलॉन नॉट QA बाय RA. Q/R फॉर्म्युला आहे ना. इज इक्वल टू पोटेन्शियल बी चा किती असेल 1/4π एप्सिलॉन नॉट QB बाय RB. समजतंय. सो इथून बघा के तर कॅन्सल होतील. आपल्याला फाइंड काय करायचंय रेशो ऑफ चार्ज ऑन आयसोलेटेड स्पियर A बाय B. सो A बाय B QA बाय QB काय येणार आहे RA बाय RB बनेल का. आता RA बाय RB चा रेशो किती आहे RA बाय RB इज 2 ना. RA बाय RB इज 2. सो 2:1 आन्सर बनणार आहे. B इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे. नेक्स्ट. ए रेग्युलर हेक्सागॉन ऑफ साइड 10 सेंटीमीटर. हेक्सागॉन आहे. ठीक आहे. हेक्सागॉन रॅन्डम ड्रॉ करतो. साइड आहे त्याची 10 सेंटीमीटर. ए चार्ज 1 मायक्रोकुलम इज ऍट each of its vertices. 1 मायक्रोकुलमचा चार्ज प्रत्येक व्हर्टेक्स वरती ठेवायचा. ठीक आहे. प्रत्येक व्हर्टेक्स वरती ठेवून द्या. फाइंड काय करायचं आहे पोटेन्शियल ऍट द सेंटर ऑफ हेक्सागॉन. हेक्सागॉनच्या सेंटरला पोटेन्शियल किती असेल.
इथला पोटेन्शियल किती असेल बघा. प्रत्येक ठिकाणी 1 1 1 1 1 1 मायक्रोकुलमचा चार्ज आहे. आता सेंटरचा पोटेन्शियल कसं फाइंड करणार, तर चार्ज पासूनचं डिस्टन्स फाइंड करा. आता हे डिस्टन्स किती असणार आहे बघा, हे डिस्टन्स तुम्हाला माहित पाहिजे, कारण पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे ना 1/4πε0 Q बाय R. R म्हणजे कुठलं डिस्टन्स, जिथे आपल्याला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे तिथून चार्ज पर्यंतचं डिस्टन्स. आता हे डिस्टन्स किती असणार आहे बघा, हेक्झॅगॉनची साइड आहे 10 सेंटीमीटर, सो हे पण डिस्टन्स असतं 10 सेंटीमीटर. ठीक आहे. सो बघा, एका चार्जमुळे 1 मायक्रोकुलमच्या सेंटरला पोटेन्शियल किती असेल, तर सेंटरचा पोटेन्शियल इज 1/4πε0 Q बाय R. बरोबर. सो के क्यू, क्यू किती आहे 1 मायक्रोकुलम, मायक्रो इज 10⁻⁻6 बाय डिस्टन्स किती आहे रे 10 सेंटीमीटर, 10 × 10⁻². बरोबर. हा कोणाचा पोटेन्शियल झाला आहे, एका चार्जचा पोटेन्शियल सेंटरला. असे किती चार्जेस आहेत, 1 2 3 4 5 6, 6 चार्जेस आहेत. सो 6 ने मल्टिप्लाय करा, इथे तुम्हाला टोटल पोटेन्शियल मिळेल. सो काय बनेल बघा, 6 × K इज 1/4πε0, त्याची व्हॅल्यू किती असते 9 × 10⁻⁹ इंटू हे किती बनेल 10⁻⁻6 बाय 10⁻⁻1. सो आन्सर काय येणार आहे बघा, 9 6 54 इंटू 10⁻⁹ 10⁻⁻6 10⁻³ प्लस 10⁻⁻1 वरती गेला 10⁻+1. सो आन्सर काय बनेल बघा, 54 × 10⁻⁴. 54 × 10⁻⁴ इज 10 ने डिवाइड करा, मल्टिप्लाय करा, काय बनेल बघा 5.4 × 10⁻⁵ बनणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट बघा, हा क्वेश्चन आपण मागच्या सेशन मध्ये सॉल्व्ह केला आहे फर्स्ट पार्ट मध्ये, तिथे ऑप्शन नंबर पण सी टिक केला होता. ठीक आहे. सो बघितला नसेल तर तो एकदा व्हिडिओ चेक करा, त्याच्यामध्ये आपण सगळे हे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. बरेच क्वेश्चन्स रिपीट आहेत. हा पण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे, हा पण तिकडे मी सॉल्व्ह केला होता. ठीक आहे, सेम क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट बघा, ए कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C, चार्ज Q. कॅपॅसिटन्स आहे C, चार्ज आहे Q. एनर्जी स्टोर्ड इज W. ठीक आहे. द चार्ज इनक्रीज टू 3Q. चार्जला 3Q करून टाकलं, एनर्जी काय बनेल. अरे आपल्याकडे वर्क डनचा म्हणजे एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, वर्क डन किंवा एनर्जी इज हाफ CV², हाफ QV, Q² बाय 2C. 3 फॉर्म्युले आहेत. आता कोणता यूज करणार, इथे आपल्याला Q आणि C दिलाय ना, सो Q² बाय 2C वाला यूज करा. ठीक आहे. आता इथे बघा, कॅपॅसिटन्स कॉन्स्टंट आहे, सो एनर्जी आणि चार्ज मध्ये काय रिलेशन आहे, एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q². सो इथून बघा, एनर्जी सेकंड केस बाय एनर्जी फर्स्ट केस इज इक्वल टू Q2² बाय Q1² असा बनेल. आता पहिल्यांदा एनर्जी त्याने W सांगितली आहे, नंतरची एनर्जी आपल्याला फाइंड करायची, इज इक्वल टू पहिल्यांदा चार्ज इज Q, सो त्याचा स्क्वेअर इज Q², नंतरचा चार्ज इज 3Q, त्याचा स्क्वेअर इज 9Q². सिंपल, Q² कॅन्सल, E2 काय बनणार आहे 9W बनेल का, सिंपल डी. नेक्स्ट, इन द सर्किट शोन फिगर द व्होल्टेज अक्रॉस C3. C3 च्या अक्रॉसचा पोटेन्शियल किती असेल फाइंड करायचं. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं. इथून मला क्लिअरली दिसतंय की C1 आणि C2 पहिल्यांदा पॅरलल मध्ये. ठीक आहे, सो त्यांना मी पहिल्यांदा सिम्प्लिफाय करतो. C1 आणि C2 पॅरलल मध्ये असतील तर नेट कॅपॅसिटन्स किती बनेल, C1 + C2 बनेल का. आता खाली आहे C3 आणि त्याला बॅटरी कनेक्ट केली आहे ऑफ पोटेन्शियल V. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पोटेन्शियल अक्रॉस C3 काय असेल फाइंड करायचं आहे. आता इथून तुम्हाला क्लिअरली दिसतंय की ह्याच्यामधून जो करंट जाणार आहे I, तोच करंट ह्याच्यामधून जाणार आहे, म्हणजे हे दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये आहे. आणि सिरीज साठी माहिती आहे तुम्हाला, ज्या कॅपॅसिटर वरचा पोटेन्शियल फाइंड करायचा आहे, म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस 3 कॅपॅसिटर, C3 कॅपॅसिटर इज पलीकडच्याचा कॅपॅसिटन्स C1 + C2, शॉर्टकट आहे, पलीकडच्याचा कॅपॅसिटन्स बाय टोटल कॅपॅसिटन्स. टोटल कॅपॅसिटन्स काय असणार आहे, C1 + C2 + C3. टोटल कॅपॅसिटन्स इज C1 + C2 + C3 इंटू टोटल पोटेन्शियल इज V. सो असा ऑप्शन दिसतोय का, C1 + C2 इंटू V बाय C1 + C2 + C3. सिंपल. नेक्स्ट, अँड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पॉइंटिंग इन पॉझिटिव्ह X डिरेक्शन. बघा, पॉझिटिव्ह X डिरेक्शन कडे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे. लेट अस से अशा फील्ड लाईन्स असतील. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे. लेट ए बी द ओरिजिन. ए कुठे आहे, ए आहे बघा, ए ओरिजिन वरती आहे. ठीक आहे, ए इज ऍट ओरिजिन म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, 0 वरती आहेत. ठीक आहे, बी इज द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस ऍट x इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. बी पॉइंट कुठे आहे, x इज इक्वल टू 1 सेंटीमीटर वरती, 1 सेंटीमीटर.
देन सी इज द पॉइंट ऑन द वाय ऍक्सिस, वाय इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. बघा सी पॉइंट कुठे आहे, असा वरती असणार आहे ना वाय ऍक्सिस वरती, हे डिस्टन्स पण आहे 1 सेंटीमीटर, इथे आहे सी पॉइंट. देन पोटेन्शियल ऍट VA, देन पोटेन्शियल ऍट ABC कसा रिलेट करत असेल, ऑप्शन वरून आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, बघा तुम्हाला इथे कॉन्सेप्ट माहित पाहिजे की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कुठून कुठे फ्लो होतात, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ठीक आहे, सो इथे बघा हायर पोटेन्शियल वाला पॉईंट कोणता असेल, बघा लेफ्ट साइडला हायर पोटेन्शियल आहे, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जाणार आहे. सो पहिल्यांदा हायर पोटेन्शियल असेल ए ला. आता सी पण सेम डिस्टन्स वरतीच आहे ना, सो VA आणि VC चा पोटेन्शियल तर सेमच असणार आहे, कारण ते सेम डिस्टन्स वरती आहेत, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ठीक आहे, बट बी बघा, बी पॉइंट ए पासून पुढे आहे, म्हणजे तो लोअर पोटेन्शियलला आहे, म्हणजे VA आणि VC चा पोटेन्शियल हा ग्रेटर असणार आहे VB पेक्षा. ठीक आहे, सो VA आणि VC मध्ये तर रिलेशन नाहीच बनणार, दोघ जण इक्वलच आहेत. ठीक आहे, VA इज ग्रेटर दॅन VB बनणार आहे, VA इज ग्रेटर दॅन VB. सिंपल. बी. नेक्स्ट, ए स्लॅब ऑफ कॉपर ऑफ थिकनेस D/3. एक कॉपरचा स्लॅब आहे, त्याची थिकनेस इज D/3. ठीक आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स ऑफ पॅरलल प्लेट कपॅसिटर. ठीक आहे, बघा हा पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे, डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स इज D, त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक टाका ज्याचा थिकनेस आहे D/3, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज K. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे, द कपॅसिटी ऑफ द कपॅसिटर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना कपॅसिटन्सचा, जर आपण सिरीज मध्ये भरले तर काय फॉर्म्युला, ए एप्सिलॉन नॉट बाय डिस्टन्स बाय त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डिस्टन्स इज D/3 बाय त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज K, प्लस डिस्टन्स बाय त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा टोटल डिस्टन्स आहे D, त्यापैकी D/3 गेला, सो D मधून D/3 गेला, काय बनणार आहे 2D/3 बनणार आहे. सो राहिलेलं डिस्टन्स इज 2D/3 बाय त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज, बघा इथे एअर आहे ना, सो एअरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 1. आन्सर काय बनेल बघा, ए एप्सिलॉन नॉट बाय D/3K प्लस 2D/3 असं बनेल का. आता इथून मी काय करतो, K ने मल्टिप्लाय करतो आणि K ने डिवाइड करतो, कारण मला डिनॉमिनेटरला सेम बनवायचंय. सो आन्सर काय बनेल बघा, ए एप्सिलॉन नॉट बाय D प्लस 2D इंटू K. ठीक आहे, सो इथून बघा डिनॉमिनेटर सेम आहे, वरचे डायरेक्टली ऍड होतील, D प्लस 2DK. ठीक आहे, सो इथून बघा डिनॉमिनेटर वरती गेला, 3A एप्सिलॉन नॉट K, 3K ला मी वरती टाकल, बाय खाली काय राहील बघा, D कॉमन घेतो, आतमध्ये काय राहणार आहे 1 प्लस 2K असं राहील. असं ऑप्शन दिसतोय का बघा, A एप्सिलॉन नॉट 3K, D 1 प्लस 2K, D येणार आहे. सिंपल. नेक्स्ट, ए चार्ज पॅरलल प्लेट कपॅसिटर, कपॅसिटन्स C, एनर्जी E, when slab of dielectric constant 4 is placed between the plates. न्यू कपॅसिटन्स आणि एनर्जी काय बनेल बघा, पहिल्यांदा कपॅसिटन्स आहे C, एनर्जी आहे E. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ते काय म्हणतायत, इथे डायइलेक्ट्रिक टाकून दिला ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे 4. देन न्यू कपॅसिटन्स, बघा न्यू कपॅसिटन्स आणि न्यू एनर्जी काय बनतील आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला इथे कॉन्सेप्ट माहित पाहिजे, जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिक ऍड करणार आहे तेव्हा कपॅसिटन्स काय बनतो, न्यू कपॅसिटन्स इज ए एप्सिलॉन नॉट K/D, फॉर्म्युला आहे ना डायइलेक्ट्रिक टाकल्यानंतरचा. आता डायइलेक्ट्रिक टाकल्यानंतर कपॅसिटन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो इथे 4 टाइम्स बनून जाईल ना, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे 4, सो इथे 4 फक्त ऍड होईल, न्यू कपॅसिटन्स किती बनेल 4 टाइम्स बनणार आहे 4C. ठीक आहे, बघा डायइलेक्ट्रिक टाकल्यानंतर कपॅसिटन्स वाढतो, 4C बनेल. एनर्जी किती टाइम्स बनेल, आता तुम्हाला माहित पाहिजे जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक टाकणार आहे कपॅसिटन्स तर वाढतोय, बट चार्ज हा कॉन्स्टंट राहत असतो, चार्जला काहीच फरक पडणार नाही. सो एनर्जी किती टाइम्स बनेल, एनर्जीचा फॉर्म्युला Q²/2C, हा काय यूज करतोय, कारण मला माहिती आहे इथे चार्ज कॉन्स्टंट आहे आणि चार्ज कॉन्स्टंट आहे, कपॅसिटन्स बनतोय 4 टाइम्स, सो एनर्जी काय बनणार आहे E/4 टाइम्स बनणार आहे, इनवर्स प्रपोर्शन E/4. ठीक आहे, ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, युनिफॉर्मली चार्ज प्लेन शीट, द व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विथ डिस्टन्स D. बघा शीट साठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना, शीट साठी इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे, σ/2 एप्सिलॉन नॉट. सो E चं रिलेशन D बरोबर काय असणार आहे, इंडिपेंडंट ऑफ D. सो D वरती तो डिपेंडच नाही करणार, स्ट्रेट लाईन येणार आहे. D इज द करेक्ट चॉइस. सॉरी, C वाला ग्राफ इज करेक्ट, सो C इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, D वाला नाही येणार. नेक्स्ट, ए पॅरलल प्लेट एअर कपॅसिटर्स, कपॅसिटन्स C ऑफ प्लेट सेपरेशन. बघा कपॅसिटन्स C दिला आहे, सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज D, पोटेन्शियल डिफरन्स इज V, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द प्लेट्स. आता आपल्याला माहिती आहे
की फोर्स दोन प्लेट्स मध्ये कोणता असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स क्यू इंटू ई, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे क्यू चा फॉर्म्युला काय असतो, क्यू इज इक्वल टू सी व्ही, ई चा फॉर्म्युला ई इज व्ही बाय डी. सो ऑप्शन काय म्हणले, सी व्ही स्क्वेअर बाय डी, सी व्ही स्क्वेअर बाय डी, बी येणार आहे. सिंपल. नेक्स्ट. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, ए स्क्वेअर ऑफ साइड ए. ठीक आहे, एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरची साइड इज ए, हॅज ए चार्ज क्यू ऍट इट सेंटर. सेंटरला क्यू चार्ज आहे. ए चार्ज छोटा क्यू ऍट वन ऑफ द कॉर्नर. इथे एक छोटा क्यू वाला चार्ज आहे, लेट अस से वन ऑफ द कॉर्नर. वर्क रिक्वायर्ड टू बी डन इन मूविंग चार्ज क्यू फ्रॉम वन कॉर्नर टू डायगोनली अपोजिट कॉर्नर. डायगोनली अपोजिट म्हणजे ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत आणण्यासाठी मला किती वर्क करावं लागेल. ठीक आहे. बघा, वर्क डन म्हणजे काय असतं, वर्क डन इज चार्ज इंटू पोटेन्शियल. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना. आता पोटेन्शियल टोटल किती असणार आहे, लेटस से हा पॉइंटला मी 1 पॉइंट म्हणतो, हा पॉइंट इज 2 पॉइंट. सो टोटल पोटेन्शियल काय असेल, पोटेन्शियल ऍट 1 पॉइंट मायनस पोटेन्शियल ऍट सेकंड पॉइंट. आता ए चा फर्स्ट पॉइंटचं पोटेन्शियल काय असेल बघा, के 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू क्यू बाय आर. आता हे डिस्टन्स लेटस से काय असेल, हे आपल्याला फाइंड करावं लागेल. लेटस से डिस्टन्स असेल एक्स. ठीक आहे. आता हे डिस्टन्स एक्स असेल तर हे पण डिस्टन्स एक्स असणार आहे ना. सो दुसरा पोटेन्शियल काय बनेल, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर. डिस्टन्स इज एक्स, इथे पण एक्स, इथे पण एक्स. सो अरे डिस्टन्स सेम आहे, सेंटर मधला चार्ज पण सेम आहे. सो दोघांचा डिफरन्स काय येणार आहे, 0 येणार आहे. सो नेट पोटेन्शियल आहे 0. सो वर्क डन किती बनणार आहे, 0 बनणार आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे. सिंपल. नेक्स्ट. A capacitance of capacitor, sorry, a capacitance of capacitors becomes 7/6 times its original value. Capacitance किती बनलं, 7/6 times बनला आहे capacitance of original value. If a dielectric slab of thickness 2/3D is introduced between its plates. बघा, कपॅसिटर मध्ये डायइलेक्ट्रिक टाकायचं आहे, ऑफ थिकनेस, याचा थिकनेस किती आहे 2D/3. ठीक आहे. लेटेस्ट से याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल के, आपल्याला तो दिला नाही. डी इज द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. डी इज द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द स्लॅब काय फाइंड करायचं आहे. आता नवीन कपॅसिटन्स किती बनणार आहे जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक टाकला, फॉर्म्युला आहे ना, ए एप्सिलॉन नॉट बाय डिस्टन्स बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2D/3 बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज के, प्लस राहिलेला डिस्टन्स किती असणार आहे, टोटल डिस्टन्स आहे डी, त्याच्यामधून 2D/3 मायनस करा, काय बनेल, D/3 बनेल का, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 1, एअर आहे, इज इक्वल टू 7/6. 7/6 ओरिजिनल कपॅसिटन्स किती असणार आहे, ए एप्सिलॉन नॉट बाय डी, जेव्हा एअर होती, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 1, बरोबर. सो बघा आन्सर काय बनेल, ए एप्सिलॉन नॉट बाय 2D/3K प्लस D/3, बरोबर. आता इथे मी काय करतो, के ने मल्टिप्लाय करतो, के ने डिवाइड करतो, सो दॅट डिनोमिनेटर सेम बनेल. इकडे काय बनेल बघा, 7/6 ए एप्सिलॉन नॉट बाय डी, ए एप्सिलॉन नॉट कॅन्सल, बरोबर. आन्सर काय बनेल बघा, 1 बाय, इथून डी कॉमन येईल, आतमध्ये काय राहील 2 प्लस के, बरोबर. खालचा 3K वरती गेला, इज इक्वल टू 7/6 इंटू डी, खालचा डी आहे ना, डी डी कॅन्सल. आन्सर काय बनेल बघा, 3K इंटू 6 इज 18K, इज इक्वल टू 7 ला या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, काय बनेल बघा, 7 इंटू 2 इज 14 प्लस 2K, असं बनेल का. सो आन्सर काय बनणार आहे, 18 मायनस 2K इज 16K, इज इक्वल टू 14. सो के काय बनेल बघा, के इज 14/16, के इज 14/16 असा बनतोय. सो 14/16 इज 7/8 असा बनणार आहे. बट असा तर ऑप्शन दिसत नाहीये, एकदा मी चेक करतो मी काही रॉंग केला आहे. 2D/3K, D/3 डायरेक्टली कॉन्स्टंट इज 1. सो के ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, ठीक आहे. इथून डी कॉमन घेतला, आतमध्ये राहील 2 प्लस के, खालचा 3K वरती गेला, इज 7/6, ए एप्सिलॉन नॉट गायब, खालचा डी राहिला आहे. ठीक आहे. सो इथून डी डी गायब, डी डी गायब झाले, 6 इंटू 3 इज 18K, 7 इंटू 2 इज 14K, प्लस इथे येणार आहे 7K, 7 इंटू के इज 7K. सो 18 मायनस 7K इज काय येणार आहे, 11K येणार आहे. 11K इज इक्वल टू 14. सो के काय येणार आहे, 14/11 येणार आहे, 14/11. ठीक आहे, समजतंय, ए येणार आहे. नेक्स्ट,
टू कॅपॅसिटर्स C1 C2 हॅव देअर कॅपॅसिटन्स इन द रेशो 1:2. C1 आणि C2 च्या कॅपॅसिटन्सेसचा रेशो दिला आहे 1:2. VS and VP are the potential difference across series and parallel of C1 and C2. बघा, जर आपण त्यांना सिरीज मध्ये कनेक्ट केलं C1 आणि C2 ला, तर इथला पोटेन्शियल इज VS. आणि जर आपण त्या दोघांना पॅरलली कनेक्ट केलं तर ह्यांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल इज ते म्हणतायत VP. ठीक आहे. एनर्जी स्टोर्ड इन द टू केसेस बिकम्स सेम. म्हणजे एनर्जी स्टोर्ड इन सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू एनर्जी स्टोर्ड इन पॅरलल कॉम्बिनेशन. देन VS बाय VP किती असेल आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा C1 बाय C2 चा रेशो दिला आहे. इथून C1 किती बनेल? C1 2C1 इज इक्वल टू C2 बनेल का? म्हणजे C2 वाला जर C असेल तर हा काय असणार आहे? 2C असणार आहे. हा वाला जर C असेल तर हा काय असणार आहे? 2C असणार आहे. डबल आहे ना? सिंपल. सो सिरीज मधला बघा एनर्जी काय बनेल? हाफ into CS into VS square is equal to energy in parallel is half CP into VP square. हाफ हाफ कॅन्सल. सिरीज मध्ये कॅपॅसिटन्स किती बनतील? 2C आणि C सिरीज मध्ये आहेत. काय बनेल? प्रोडक्ट अपॉन सम 2C into C by 2C plus C is 3C into VS square is equal to कॅपॅसिटन्स पॅरलल मध्ये किती बनेल? 2C plus C is 3C into VP square. ठीक आहे. सो हे किती बनेल बघा? CC कॅन्सल. ठीक आहे. CC कॅन्सल. 2 by 3 VS square is equal to 3 VP square. सो इथून बघा VS square by VP square किती बनेल? इकडचा 3 as it is. ठीक आहे. बाकीचं सगळं पलीकडे न्या. 3 into 3 by 2. सो 9 by 2 बनणार आहे VS square by VP square. सो इथून बघा VS by VP किती बनेल? 3 by root 2 बनेल का? 3 by root 2. B is the correct choice. Simple. Next. 3 charges each minus Q are placed at corners of isosceles triangle. बघा isosceles triangle आहे म्हणजे त्याच्या दोन साइड सेम आहे. ठीक आहे. लेट अस से हा ट्रायंगल असेल. एकदा रफ करतो. ठीक आहे. कोणता वाला ट्रायंगल आहे? हा वाला ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगल. मायनस क्यू चार्ज तिन्ही व्हर्टेक्स वरती ठेवून द्या. मायनस क्यू मायनस क्यू मायनस क्यू. ABC नाव आहे त्याचं ABC. साइड AB अँड AC इच ऑफ इक्वल 2D. AB आणि AC इक्वल आहेत. दोघांची साइड इज 2D 2D. द मिड पॉइंट ऑफ साइड AB अँड AC आर D. AB आणि AC चा मिड पॉइंट इज D. AB आणि AC चा मिड पॉइंट इज D. D अँड E सॉरी D अँड E रिस्पेक्टिव्हली. पुढे E दिले नाही का? D अँड E रिस्पेक्टिव्हली. वर्क डन इन टेकिंग ए चार्ज Q फ्रॉम D टू E. चार्ज Q ला D पासून E पर्यंत घेऊन जाताना मला किती वर्क करावं लागणार आहे फाइंड करायचं. आपल्याकडे फॉर्म्युला येणार आहे वर्क डन इज इक्वल टू चार्ज इनटू पोटेन्शियल. बरोबर. सो वर्क डन इज इक्वल टू चार्ज इनटू पोटेन्शियल. इथला बघा किती असेल? पोटेन्शियल किती असेल? तर पोटेन्शियल ऍट पॉइंट D मायनस पोटेन्शियल ऍट पॉइंट E इज टोटल पोटेन्शियल. आता D ला बघा इथून इम्पॉर्टंट आहे. इथून तुम्हाला बिना सॉल्व करताच आन्सर येणार आहे जर लॉजिक लावलं तर. बघा पोटेन्शियल D चा किती असेल? D ला पोटेन्शियल कोणत्या कोणत्या चार्जमुळे असणार आहे? मायनस क्यू वाल्या चार्जमुळे जो डिस्टन्स D वरती आहे, मायनस क्यू वाल्या चार्जमुळे जो डिस्टन्स D वरती आहे आणि मायनस क्यू वाल्या चार्जमुळे लेट अस से तो डिस्टन्स काहीतरी असेल x डिस्टन्स वरती असेल. ठीक आहे. सो के क्यू बाय आर के क्यू बाय आर के क्यू बाय आर तीन टर्म्स बनतील. बरोबर. E चा पोटेन्शियल बघा कोणत्या कोणत्या चार्जमुळे असणार आहे? मायनस क्यू वाल्या चार्जमुळे जो डिस्टन्स D वरती आहे, मायनस क्यू वाल्या चार्जमुळे जो डिस्टन्स D वरती आहे, मायनस क्यू वाल्या चार्जमुळे जो डिस्टन्स बघा x वरतीच असणार आहे कारण हे मिड पॉइंटच आहे. सो हे डिस्टन्स x असणार आहे. अरे तिघांसाठी डिस्टन्सेस सेम आहेत, तिघांसाठी चार्ज सेम आहे. सो दोघांचा जर तुम्ही डिफरन्स घेतला तर शेवटी जाऊन झिरोच मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. टर्म्स लिहा. या प्रत्येक टर्म्स लिहा. दोघांना सबट्रॅक्ट करा. झिरोच मिळेल. सो नेट पोटेन्शियल झिरो असेल. इंटू झिरो वर्क डन झिरोच बनणार आहे. ठीक आहे. सिंपल. डी. फिगर शोज ए नेटवर्क ऑफ 5 कॅपॅसिटर्स. एनर्जी स्टोर्ड इन द नेटवर्क इज. बघा कॅपॅसिटर्सची अशी काहीतरी अरेंजमेंट दिली आहे. पोटेन्शियल दिलंय. एनर्जी स्टोर्ड फाइंड करायची. आता एनर्जी स्टोर्डचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना हाफ सी व्ही स्क्वेअर. सो इथे पहिल्यांदा आपल्याला फाइंड काय करावं लागेल तर टोटल कॅपॅसिटन्स किती आहे ते फाइंड केलं की झालं. फॉर्म्युलामध्ये टाकायचं आन्सर फाइंड करायचं. बघा टोटल कॅपॅसिटन्स किती बनणार आहे? इथून क्लिअरली दिसते की C आणि 2C हे पॅरलल मध्ये. सो नेट कॅपॅसिटन्स काय बनेल यांच्या अक्रॉसचा? 3C बनेल का? बरोबर. इथून बघा इथून पण करंट डिवाइड होतोय म्हणजे हा 3C आणि हा 3C पॅरलल मध्ये आहेत. सो 3C 3C काय बनेल? 6C बनणार आहे.
आणि ह्या दोघांना 2C इथे पॅरलली कनेक्ट केला आहे आणि या सगळ्याला पोटेन्शियल V ची बॅटरी आहे. ठीक आहे, Vचा पोटेन्शियल. सो बघा नेट कॅपॅसिटन्स काय बनणार आहे, टोटल कॅपॅसिटन्स काय बनेल, हे दोघं जण सिरीज मध्ये आहेत 6C 3C, यांच्या अक्रॉसचा कॅपॅसिटन्स काय बनेल, प्रोडक्ट अपॉन सम 6C into 3C by 6C plus 3C is 9C. CC कॅन्सल, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 2 जा 6, काय बनणार आहे 2C बनणार आहे 2C. सो इथला नेट कॅपॅसिटन्स काय असणार आहे, तर तो असणार आहे 2C आणि हा 2C आणि हा 2C पॅरलल मध्ये आहेत. सो नेट कॅपॅसिटन्स काय बनेल 4C बनेल 4C. सो टोटल कॅपॅसिटन्स इज 4C into V square, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2C V square आंसर बनणार आहे. सिंपल, ए इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, नेक्स्ट. अमाउंट ऑफ वर्क डन in increasing the voltage across the plates of capacitor 5 volt to 10 volt is W. वर्क डन इज इन्क्रीजिंग फ्रॉम 10 वोल्ट टू 15 वोल्ट किती लागेल फाइंड करायचंय. आता आपल्याला माहिती आहे वर्क डन म्हणजे काय असतं रे, वर्क डन इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता एनर्जी ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, हाफ सी व्ही स्क्वेअर. आता इथे पोटेन्शियल चेंज होतं, सो हाफ सी इंटू चेंज इन व्ही स्क्वेअर काय बनेल, हाफ सी इंटू चेंज इन पोटेन्शियलचा स्क्वेअर इज V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर काय बनणार आहे, 10 चा स्क्वेअर इज 100 मायनस V1 चा स्क्वेअर इज 25 असं बनेल का. सो काय बनेल बघा आन्सर, W इज इक्वल टू हाफ सी 100 मायनस 25 इज 75. पहिलं वर्क आपल्याला मिळालं. आता ते काय म्हणतात पोटेन्शियलला 10 पासून 15 वोल्ट कडे न्यायचं आहे, तर आता वर्क डन किती लागेल, फॉर्म्युला यूज करा, हाफ सी इंटू चेंज इन पोटेन्शियलचा स्क्वेअर, हाफ सी ऍज इट इज, चेंज इन पोटेन्शियल किती आहे 15 चा स्क्वेअर इज 225 मायनस 10 चा स्क्वेअर इज 100. आन्सर काय बनणार आहे बघा, हाफ सी 225 मायनस 100 इज 125 इज W डॅश. बरोबर, आता आपल्याला W च्या टर्म्स मध्ये आन्सर फाइंड करायचा आहे. सो मी काय करतो, W डॅशला W ने डिवाइड करतो, काय बनेल बघा, W डॅश बाय W इज हाफ C into 125 by half C into 75. हाफ C कॅन्सल, 125 by 75 काय आन्सर बनणार आहे 25, 5 जा 25, 3 जा. सो W डॅश इज 5 by 3 into W, म्हणजे हे आन्सर काय बनेल 1.2 राहतील 6 7 असं आन्सर बनणार आहे. डी इज द करेक्ट चॉइस. सिंपल, नेक्स्ट. चार्ज ऑन ए पॅरलल प्लेट capacitor of capacity C is Q. Charge Q, capacitance is C. Electric field intensity between the two plates separated by distance T. दोन प्लेट्स मध्ये डिस्टन्स आहे T. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल, अरे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे ना V बाय D, डिस्टन्स आहे T, सो V बाय T. आता Q इज इक्वल टू CV असतं, सो V काय बनेल Q बाय C बनेल का, सो Q बाय C इंटू टी बनणार आहे, V इज Q बाय C. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज Q बाय CT. सिंपल, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, नेक्स्ट. द पोटेन्शियल डिफरन्स दैट मस्ट बी अप्लाइड अक्रॉस सीरीज एंड पैरेलल कॉम्बिनेशन ऑफ 4 आइडेंटिकल कैपेसिटर is such that energy stored in them becomes same. बघा energy stored in series combination is equal to energy stored in parallel combination. Ratio of potential difference across parallel combination, series combination to parallel combination. Potential चा रेशो फाइंड करायचा. अरे आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, एनर्जी स्टोर्ड इन सिरीज कॉम्बिनेशन इज हाफ CS स्क्वेअर, एनर्जी स्टोर्ड इन पॅरलल कॉम्बिनेशन इज हाफ CP स्क्वेअर. आता सॉल्व्ह केला याचा क्वेश्चन. ठीक आहे, हाफ हाफ कॅन्सल. आता 4 आयडेंटिकल कॅपॅसिटर्सला C C C C सिरीज मध्ये लावलं, सो नेट कॅपॅसिटन्स इज C बाय 4 VS स्क्वेअर. 4 कॅपॅसिटन्सला पॅरलली लावा, काय बनेल 4C बनेल VP स्क्वेअर. C C C C पॅरलल मध्ये लावलं तर 4C बनणार आहे ना, सो CC कॅन्सल. आन्सर काय बनेल बघा, 1/16 इज इक्वल टू VP स्क्वेअर बाय VS स्क्वेअर. सो VP बाय VS काय बनेल 1/4 बनेल का, सो VS बाय VP काय बनणार आहे याच्या उलट इज 4/1. C is the correct choice. Simple. Next. Air capacitor of capacitance 1 microfarad. पहिल्यांदा air होती तेव्हा capacitance is 1 microfarad. 1 microfarad. Now space between two plates of capacitor filled as shown in figure. ठीक आहे, capacitance of the capacitor काय बनेल बघा रे, दोन प्लेट्स मध्ये डिस्टन्स सेम आहे
आणि इथे आपण कपॅसिटरला पॅरलली भरला आहे, म्हणजे इथे डिवाइड काय होणार आहे, एरिया डिवाइड होणार आहे. हा एरिया असेल A/2, हा एरिया असेल A/2. सो नेट कपॅसिटन्स काय बनेल बघा, टोटल कपॅसिटन्स काय बनेल, वरच्याचा कपॅसिटन्स दॅट इज त्याचा एरिया A इप्सिलॉन नॉट बाय डिस्टन्स D बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज K. A इप्सिलॉन नॉट बाय D फॉर्म्युला सिंपल, प्लस दुसऱ्याचा एरिया इज A/2 इप्सिलॉन नॉट बाय डिस्टन्स बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, शॉर्टकट आहे ना, डिस्टन्स बाय त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 2. इथला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 4, इथला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 2. हे सॉल्व्ह करा, आन्सर फाइंड करा. बघा काय येणार आहे, खालचा 4 वरती जाईल. A/2 इप्सिलॉन नॉट बाय D इंटू 4 प्लस A/2 इप्सिलॉन नॉट बाय D इंटू 2. ठीक आहे, सो काय बनेल बघा आन्सर, A इप्सिलॉन नॉट बाय D कॉमन येईल इथून. ठीक आहे, बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4 बनणार आहे, 2 2 तर कॅन्सल होतील, आतमध्ये काय राहील, एप्सिलॉन नॉट बाय D कॉमन घ्या, आतमध्ये राहील 2 + 1, म्हणजे आन्सर येणार आहे 3A इप्सिलॉन नॉट बाय D. बरोबर. आता बघा, जेव्हा एअर होती तेव्हाचा कपॅसिटन्स आपल्याला दिला आहे 1 मायक्रोफॅरेड, म्हणजे A इप्सिलॉन नॉट बाय D किती आहे, 1 मायक्रोफॅरेड. बरोबर. सो A इप्सिलॉन बाय D ची व्हॅल्यू इज 1. सो आन्सर काय बनणार आहे, 3 × 1 इज 3 मायक्रोफॅरेड बनेल का? ऑप्शन नंबर A इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, इलेक्ट्रिक डायपोल 3 सेंटीमीटर इज प्लेस्ड विथ इट्स ऍक्सिस मेकिंग अँगल 60 डिग्री. बघा डायपोलची लेंथ दिली आहे, म्हणजे आपल्याला 2L दिले, डायपोलची लेंथ इज 2L ना, इज 3 सेंटीमीटर. थिटा दिला आहे 60 डिग्री, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E दिली आहे, इट एक्सपिरियन्सेस टॉर्क दिला आहे, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज फाइंड करायचा आहे. सिंपल. अरे टॉर्कचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे डायपोलसाठी, PE sin थिटा. PE sin थिटा. टॉर्क किती आहे बघा, टॉर्क इज 9√3 इज इक्वल टू P. P चा फॉर्म्युला आहे ना Q इंटू 2L. डिस्टन्स किती आहे, 3 सेंटीमीटर, सो 3 × 10⁻² इंटू इलेक्ट्रिक फील्ड किती दिली आहे, 5 × 10⁴ इंटू साइन थिटा इज साइन 60 असतो √3/2. हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. √3 कॅन्सल, 9 इज इक्वल टू Q इंटू 3 × 10⁻² इंटू 5 × 10⁴ बाय खालचा 2 ॲज इट इज. ठीक आहे, सो हे काय बनेल बघा, 5 3 जा 15 बाय 2, खालचा 2 वरती जाईल, सो 9 × 2 बाय 15 खाली येणार आहे, इज इक्वल टू Q इंटू 10⁻², 10⁴ इज 10⁻². ठीक आहे, हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. 3 3 जा 9, 3 5 जा, बरोबर, 5 1 जा 5, 5.6 जा 30, बरोबर. 0.6 इंटू 2 इज 1.2 इंटू 10⁻² पलीकडे गेला 10⁻² बनेल, इज इक्वल टू Q. सिंपल, 1.2 इंटू 10⁻² आन्सर येणार. ठीक आहे, नेक्स्ट, ए चार्ज Q इज प्लेस्ड ॲट सेंटर O ऑफ द क्यूब. बघा चार्ज Q प्लेस केला आहे सेंटरला. अनदर चार्ज Q इज प्लेस्ड ॲट डिस्टन्स L. डिस्टन्स L वरती दुसरा चार्जला ठेवायचा. द इलेक्ट्रिक फ्लक्स इमर्जिंग फ्रॉम Q ॲट O. Q पासून O पर्यंत इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार हे फाइंड करायचं. ठीक आहे, आता बघा टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे, तर इलेक्ट्रिक फ्लक्स कोणत्या कोणत्या चार्जमुळे असेल बघा, ह्या चार्जमुळे याच्या आतमध्ये लाईन्स जाणार आहेत आणि बाहेर पण लाईन जाणार आहे, बट आपल्याला O पॉइंटला फाइंड करायचा आहे, सो आपण फक्त आतल्या लाईन्स कन्सिडर करू. आतल्या लाईनसाठी टोटल फ्लक्स काय बनेल, Q बाय बघा टोटल फ्लक्स काय बनणार आहे, इथे पण असा एक क्यूब मी इमॅजिन केला, बघा इथे मी सगळं रफ करतो आणि परत एक्सप्लेन करतो काय बनेल हे. थोडासा चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे, 2 चार्ज ठेवले आहेत, आपल्याला O ला टोटल फ्लक्स किती बनेल फाइंड करायचं. बघा इथून मी एक असा क्यूब बनवू शकतो का, इथून एक असा इथे क्यूब बनेल, समजतंय का, इथून इथे असा एक क्यूब बनणार. सो हा पण चार्ज क्यूबच्या आतमध्येच आहे. सो इथून एका फेजच्या अबाउट फ्लक्स लाईन जाणार आहे. सो टोटल फ्लक्स किती असेल, Q/6 इप्सिलॉन नॉट असणार आहे. हा थोडासा सॉलिड स्टेट मधला कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, बघा 6 फेज असतात ना, 6 साइड असतात, सो एका साइड मधून फ्लक्स किती जाणार आहे, Q/6 इप्सिलॉन नॉट जाणार आहे, आणि तेवढाच फ्लक्स आतमधल्या चार्जमुळे बाहेर येणार आहे. सो टोटल फ्लक्स किती असेल, Q/6 इप्सिलॉन नॉट मायनस Q/6 इप्सिलॉन नॉट, कारण ह्या चार्जमुळे पण फ्लक्स लाईन्स बाहेर येणार आहेत ना त्याच साइड मधून. सो Q/6 इप्सिलॉन नॉट मायनस Q/6 इप्सिलॉन नॉट, आन्सर येणार आहे 0. सो टोटल फ्लक्स किती असणार आहे तिथे, 0 असणार आहे, कारण दोन्ही चार्जच्या लाईन्स एकमेकांना कॅन्सल करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट,
इन अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स इज डी, पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. अरे एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर, ई म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो आन्सर काय बनेल बघा, हाफ एप्सिलॉन नॉट. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे व्ही बाय डी, सो त्याचा स्क्वेअर इज हाफ एप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर बाय डी स्क्वेअर. सिंपल, सी येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. A parallel plate capacitor has an electric field 10 raised to 5. Electric field आहे 10 raised to 5. If the charge on the capacitor is 1 microcoulomb, charge दिला आहे Q is 1 microcoulomb. Force on each plate. अरे आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरच्या प्लेट्स मध्ये किती फोर्स असतो. फोर्स इज इक्वल टू Q इंटू फी. इलेक्ट्रिक फील्ड असते ना, सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Q आहे 1 मायक्रो. 1 मायक्रो इज 10 raised to -6. इलेक्ट्रिक फील्ड आहे 10 raised to 5. 10 raised to 5. सो फोर्स किती बनणार आहे 10 raised to -6. 10 raised to 5 इज 10 raised to -1. फोर्स किती बनणार आहे 10 raised to -1. बट असा तर ऑप्शन दिसत नाहीये. असा ऑप्शन का दिसत नाहीये, कारण हा जो फोर्स आहे तो दोन्ही प्लेट्स वरचा फोर्स आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फोर्स ऑन ईच प्लेट. एका प्लेट वरती किती फोर्स असेल फाइंड करायचा आहे. अरे दोन प्लेट वरती एवढा फोर्स आहे, एका प्लेट वरती फोर्स किती असणार आहे, टोटल फोर्सला डिवाइड बाय 2 करा ना. एका प्लेट वरती फोर्स इज अर्धा. सो आन्सर काय बनेल बघा, 1/2 इज 0.5 इंटू 10 raised to -1. सो आन्सर इज 0.05. सिंपल, अर्ध करावं लागेल फक्त फोर्सला. ठीक आहे, नेक्स्ट. इफ 3 चार्जेस of value Q are placed in air at vertices of equilateral triangle. बघा असा आपण क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय. नेट पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम काय असेल ते काय म्हणतात, Q चार्जला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या व्हर्टेक्स वरती ठेवा. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज L. टोटल पोटेन्शियल एनर्जी काय असेल बघा, टोटल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना 1/4πε0 Q1 Q2 दॅट इज Q स्क्वेअर बाय त्यांच्यामधला डिस्टन्स इज R12, डिस्टन्स इज L. अरे अशा 3 पेअर्स बनणार आहेत, Q1 Q2 बाय R12, Q1 Q2 बाय R12, Q1 Q2 बाय R12. सो ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, आन्सर काय बनेल 3K Q² बाय L. डायरेक्टली फॉर्म्युला आहे रे, टर्म्सला ऍड करायचं आहे, आन्सर फाइंड करायचा आहे. सी येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ए बॅटरी इज यूज्ड टू चार्ज ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर टिल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट ऑफ कॅपॅसिटर बिकम्स इक्वल टू EMF ऑफ बॅटरी. बघा कॅपॅसिटरला एका बॅटरीला कनेक्ट करायचं आहे. कॅपॅसिटरला कुठपर्यंत चार्ज करायचा आहे, जोपर्यंत बॅटरीचा EMF आणि कॅपॅसिटरचा पोटेन्शियल सेम बनतील, पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF सेम बनतील. देन रेशो ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर टू द वर्क डन बाय द बॅटरी काय असेल. अरे एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, हाफ CV स्क्वेअर. बरोबर. वर्क डन बॅटरीला चार्ज करण्यासाठी किती लागतं, वर्क डनचा फॉर्म्युला Q इंटू व्ही. सिंपल, हाफ CV स्क्वेअर बाय Q इंटू व्ही इज, Qचा फॉर्म्युला आहे ना CV. सो CV इंटू व्ही इज CV स्क्वेअर. सो इथून बघा CV स्क्वेअर कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे 1/2 बनणार आहे. सिंपल, बी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, नेक्स्ट. ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज चार्ज अँड आयसोलेट. बघा चार्ज केला आहे आणि नंतर आयसोलेट केलाय. सो तुम्हाला माहित पाहिजे जेव्हा तुम्ही त्याला फुल चार्ज करणार आहे त्याच्यावरचा आता चार्ज कॉन्स्टंट असणार आहे. इफ सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज इन्क्रीज्ड, म्हणजे डी ला इन्क्रीज केला, देन विच ऑफ द स्टेटमेंट करेक्ट नसणार आहे, नॉट करेक्ट. ठीक आहे, बघा चार्ज तर कॉन्स्टंट आहे, सो चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट्स इज डिक्रीज. बघा पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे, पहिल्यांदा कॅपॅसिटन्स काय होतंय बघू. आपल्याला माहिती आहे C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट बाय D असतं ना, बरोबर. आता ते म्हणतात डिस्टन्सला इन्क्रीज केलं, सो कॅपॅसिटन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कॅपॅसिटन्स कमी होणार आहे. आता कॅपॅसिटन्स कमी झाला तर Q इज इक्वल टू C इंटू व्ही असतं, बरोबर. सो पोटेन्शियल काय बनेल, पोटेन्शियल इज Q बाय C. चार्ज तर कॉन्स्टंट आहे, कॅपॅसिटन्स कमी होतोय, पोटेन्शियल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पोटेन्शियल अक्रॉस द प्लेट इन्क्रीज. सो इन्क्रीज वाला करेक्ट आहे, कॅपॅसिटन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, हा पण करेक्ट आहे. सो रॉंग स्टेटमेंट कोणता आहे रे, रॉंग स्टेटमेंट बी वाला आहे. समजतंय का, नॉट करेक्ट विचारला. नेक्स्ट. स्लॅब ऑफ मटेरियल ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K has same area as the plates of parallel plate capacitor but has thickness 2d by. बघा ते काय म्हणतात, ए स्लॅब ऑफ मटेरियल ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K. त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आहे, एरिया सेम आहे त्याचा,
बट प्लेट ऑफ कॅपॅसिटर हॅज थिकनेस 2d/3. त्या डायलेक्ट्रिकचा थिकनेस आहे 2d/3. सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज d. d is the separation between the plates. ठीक है. When the slab is inserted between the plates, new value of capacitance will be. न्यू व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स काय बनेल? ठीक आहे. सी नॉटच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे. सी नॉट म्हणजे काय? ओरिजिनल कॅपॅसिटन्स. ओरिजिनल कॅपॅसिटन्स म्हणजे जेव्हा एअर असणार आहे, एअर असताना कॅपॅसिटन्स किती असतो? ए एप्सिलॉन नॉट बाय डी. ठीक आहे. न्यू कॅपॅसिटन्स बघा किती बनेल? ए एप्सिलॉन नॉट बाय, आतापर्यंत आपण केलं आहे डिस्टन्स बाय त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज के प्लस राहिलेलं डिस्टन्स किती आहे? टोटल डिस्टन्स इज डी. राहिलेलं डिस्टन्स किती असणार आहे? डी मधून 2d/3 मायनस करा, d/3 बनेल, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 1. सो आन्सर काय बनेल बघा? ए एप्सिलॉन नॉट बाय 2d/3k प्लस d/3. के न मल्टिप्लाय करा, के न डिवाइड करा, कारण डिनोमिनेटर सेम करायचं. ए एप्सिलॉन नॉट बाय 2d प्लस dk बाय खाली काय येणार आहे? 3k. बरोबर. सो इथून बघा 3k खालचा वरती जाईल. 3k ए एप्सिलॉन नॉट बाय ह्याच्यामधून कॉमन काय येणार आहे? d कॉमन येणार आहे. आतमध्ये काय राहील? 2 प्लस k राहणार आहे. 2 प्लस k. अरे इथून आता आपल्याला दिसतंय की ए एप्सिलॉन नॉट बाय डी म्हणजे काय होता? सी नॉट होता. ए एप्सिलॉन नॉट बाय डी इज ओरिजिनल कॅपॅसिटी. सो आन्सर काय बनणार आहे? 3k बाय 2 प्लस k ॲज इट इज. 2 plus k as it is. Epsilon naught by d is c naught. So 3k by 2 plus k. 3k by 2 plus k c naught. ऑप्शन नंबर बी येणार आहे. ठीक आहे. सिंपल. टू चार्ज पार्टिकल्स having charges q1 q2 are brought from infinity to point a. ठीक आहे. दोन चार्जेस आहेत q1 आणि चार्ज q2. ह्या दोघांना इन्फिनिटी पासून पॉइंट a आणि पॉइंट b ला आणायचं आहे. a and b are separated by distance r on a straight line. बघा a आणि b मध्ये किती डिस्टन्स आहे? डिस्टन्स आहे r. द इन्क्रीज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल कितीने इन्क्रीज होणार आहे? म्हणजे चेंज इन पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. चेंज इन पोटेन्शियल काय बनेल बघा? पोटेन्शियल अक्रॉस ए मायनस पोटेन्शियल अक्रॉस बी. आता ए च्या अक्रॉसचा पोटेन्शियल किती असणार आहे? फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, पोटेन्शियल अक्रॉस ए. बघा पोटेन्शियल अक्रॉस ए काय असणार आहे? इरेज करतो. ए च्या अक्रॉसचा पोटेन्शियल इज बघा q1 चार्जला ए कडे आणायचा आहे. सो इथे असणार आहे q1 चार्ज. q2 चार्जला बी कडे आणायचा आहे. हा असणार आहे q2 चार्ज. सो ए च्या अक्रॉसचा पोटेन्शियल इज 1/4 pi epsilon naught q1 by r मायनस बी च्या अक्रॉसचा पोटेन्शियल इज 1/4 pi epsilon naught q2 by r. सो दोघांचा डिफरन्स काय येईल रे? के कॉमन येणार आहे. q1 by r मायनस q2 by r. बरोबर. q1 by r मायनस q2 by r. आता के काय असतो? के इज 1/4 epsilon naught q1 by r मायनस q2 by r. ए येणार आहे. ठीक आहे. सिंपल. नेक्स्ट. इफ द गिवन सर्किट डायग्राम in the steady state current through the battery and the charge on the capacitor respectively. बघा बॅटरी मधला आपल्याला फाइंड काय करायचं आहे? करंट किती असेल. इथे करंट दिसतोय ना ऑप्शन मध्ये. इथे करंट ऍक्च्युअली प्रिंट झालं नाही. करंट आणि चार्ज ऑन द कॅपॅसिटर, चार्ज काय असेल फाइंड करायचं आहे. बरोबर. आता इथे त्याने सांगितलं आहे की बॅटरी इज इन द स्टेडी स्टेट. आता स्टेडी स्टेट मध्ये तुम्हाला इथे कंडिशन माहित पाहिजे. बघा हे लक्षात ठेवा. स्टेडी स्टेट मध्ये स्टेडी स्टेट कंडिशन, स्टेडी स्टेट कंडिशनला काय असतं? स्टेडी स्टेट कंडिशनला कॅपॅसिटर हा फुल चार्ज झालेला असतो. फुल्ली चार्ज. ठीक आहे. आणि कॅपॅसिटन्स जर हा फुल्ली चार्ज झालेला असेल तर ह्याच्यामधून करंटच नाही फ्लो होणार. ठीक आहे. कारण हा फुल चार्ज झालाय. आता करंट फ्लो झाला तरी फायदाच नाही. सो सगळ्याचा सगळा करंट खालूनच जाणार आहे. सो वरच्या ब्रँच मधून करंटच नाही फ्लो होणार. समजतंय का? करंट फक्त ह्या 3 ब्रँचेस मधूनच फ्लो होणार आहे. सो पहिल्यांदा करंट किती आहे फाइंड करू. बघा करंट किती येणार आहे? सर मला इथून दिसतंय की 1 ओहम 2 ओहम 3 ओहम तिघं पॅरलल मध्ये आहेत. सो टोटल रेजिस्टन्स किती बनेल? रेजिस्टन्स इज पॅरलल इज 1/r1 प्लस 1/r2 प्लस 1/r3. सो 1/rp काय बनणार आहे? बघा ह्यांचा एलसीएम किती येईल? 6 येईल. वरती काय बनणार आहे? ह्याला रिक्वायर्ड आहे 6, ह्याला रिक्वायर्ड आहे 3, ह्याला रिक्वायर्ड आहे 2. सो 6 प्लस 3 9 प्लस 2 इज 11 by 6 is 1/rp. सो rp काय बनणार आहे? rp is 6/11. म्हणजे ही बॅटरी होती 6 व्होल्टची. 6 व्होल्टची बॅटरी आहे. त्याला 6/11 चा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. बघा टोटल रेजिस्टन्स किती बनला आहे? टोटल रेजिस्टन्स इज 6/11. बरोबर.
आणि पुढचा हा सर्किट ॲज इट इज बघा, इथे 0.5 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे आणि 4 ओहमचा रेझिस्टर आहे. ठीक आहे, आणि हे याला कनेक्टेड आहे. आता इथून तर करंटच नाही फ्लो होणार, कारण हा फुली चार्ज आहे. स्टेडी स्टेट कंडिशनला फुली चार्ज. ठीक आहे, सो सगळ्याचा सगळा करंट इथूनच फ्लो होणार आहे. सो सगळ्याचा सगळा करंट किती असेल? I इज इक्वल टू E बाय R, ओहम्स लॉ. EMF किती आहे रे? EMF इज 6 वोल्ट बाय रेझिस्टन्स इज 6/11. 6/11. बघा, हा रेझिस्टन्स घेऊ नका, कारण तिथून करंटच नाही फ्लो होत आहे. ठीक आहे, तो 6 कॅन्सल, खालचा 11 वरती जाईल. टोटल करंट किती असणार आहे? 11 असणार आहे, 11. ठीक आहे, सो हाच ऑप्शन येणार आहे. बाकी मला तर 11 दिसत नाहीये. बट तरी पण आपण चार्ज ऑन कॅपॅसिटर फाइंड करू. बघा, चार्ज ऑन कॅपॅसिटर काय येणार आहे? Q इज इक्वल टू C. कॅपॅसिटन्स किती आहे? 0.5 मायक्रो इंटू पोटेन्शियल इज 6. सो आन्सर काय बनणार आहे? 0.5 इंटू 6 इज 3 मायक्रो कुलम बनणार आहे. 3 मायक्रो. सो C वालाच करेक्ट येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. A parallel plate capacitor of capacitance C is connected to a battery and charged to potential V volt. Another capacitor of capacitance 3C is similarly charged to potential 3V. ठीक है, the charging battery is then disconnected and connected in parallel to each other. बघा, मोठा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो स्टेप बाय स्टेप आपण ड्रॉ करू. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर C charged to potential V volt. Another capacitor, capacitance 3C charged to potential 3V volt. The charging battery is then disconnected. आता बॅटरीला डिस्कनेक्ट करून टाकलं and the capacitor are connected in parallel. कॅपॅसिटरला आता काय करा? पॅरलल मध्ये कनेक्ट करा. C आणि 3C. C आणि 3C. In such a way that positive terminal of one is connected to negative terminal of other. म्हणजे ही पॉझिटिव्ह प्लेट आहे, ही निगेटिव्ह प्लेट आहे. ही पॉझिटिव्ह प्लेट आहे, निगेटिव्ह प्लेट आहे. आता पॅरलल मध्ये कनेक्ट करताना कसं कनेक्ट करायचं आहे? एका प्लेटचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करा दुसऱ्या प्लेटच्या निगेटिव्ह टर्मिनल. दुसऱ्या प्लेटचा निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करा पहिल्या प्लेटच्या पॉझिटिव्हला. सो असं कनेक्शन करायचं आहे. ठीक आहे, देन फायनल एनर्जी इथली काय बनेल? ठीक आहे, आता बघा, फायनल एनर्जी काय बनणार आहे? हाफ इंटू C फायनल कॅपॅसिटन्स किती बनला आहे इंटू फायनल पोटेन्शियलचा स्क्वेअर किती बनला आहे? हाफ CV स्क्वेअर फॉर्म्युला. आता फायनल कॅपॅसिटन्स तर किती बनणार आहे? हाफ 3C आणि C पॅरलल मध्ये आहेत, सो कॅपॅसिटन्स इज 4C. बट फायनल पोटेन्शियल काढणे एवढं सोपं नाहीये. फायनल पोटेन्शियल बघा काय बनेल? फायनल पोटेन्शियल इज, V चा फॉर्म्युला आहे ना, V इज Q बाय C. फायनल पोटेन्शियल इज फायनल चार्ज बाय फायनल कॅपॅसिटन्स. फायनल चार्ज किती असेल? Q इज इक्वल टू, बघा फायनल चार्ज, इथे तुम्हाला सांगतो फायनल चार्ज कसं फाइंड करायचं. तर पहिला कॅपॅसिटन्स C इंटू त्याचा पोटेन्शियल इज V, बरोबर. दुसरा कॅपॅसिटन्स इज 3C इंटू त्याचा पोटेन्शियल इज 3V, बरोबर. CV केलं की तुम्हाला चार्ज मिळतो ना, CV केलं की चार्ज मिळणार आहे. सो टोटल चार्ज काय मिळेल? बघा, पहिल्या प्लेटचा पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करा दुसऱ्या प्लेटच्या निगेटिव्ह टर्मिनलला, म्हणजे हे चार्जेस मायनस होणार आहेत एकमेकांचे. ठीक आहे, सो टोटल चार्ज काय बनेल? बघा, CV मायनस 3C इंटू 3V इज 9CV असं बनेल का? बाय फायनल कॅपॅसिटन्स किती बनला आहे? 3C प्लस C इज 4C. ठीक आहे, सो काय बनेल बघा, हे मी मॅग्निट्यूड कन्सिडर करतो, कारण ऑप्शन मध्ये मायनस तर एनर्जी नसणार आहे. सो 9CV मायनस CV इज 8CV बाय खाली आहे 4C. सो इथून CC कॅन्सल होईल. 4 1 जा 4, 4 2 जा 8. फायनल पोटेन्शियल किती बनणार आहे रे? 2V बनणार आहे, 2V. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे कसं फाइंड करायचं? 2V चा स्क्वेअर. सो आन्सर इज 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2C इंटू 2V स्क्वेअर इज 4V स्क्वेअर. सो आन्सर काय बनणार आहे? 8CV स्क्वेअर. ऑप्शन नंबर B इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट. Two condensers capacity C 4C. If the charge on each condenser is doubled. चार्ज प्रत्येकावरती डबल करायचं. रेशो ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द कंडेन्सर. अरे एनर्जी स्टोर्डचा रेशो विचारला. एनर्जी स्टोर्ड E1/A2. ठीक आहे, पहिल्याचा कॅपॅसिटन्स आहे C, दुसऱ्याचा कॅपॅसिटन्स आहे 4C. दोघांवरचा चार्ज डबल करायचा आहे. पहिल्यावरचा चार्ज काय बनेल? 2Q बनेल. दुसऱ्यावरचा चार्ज पण 2Qच बनणार आहे. अरे म्हणजे चार्ज तर कॉन्स्टंट आहे दोघांवरचा. ठीक आहे, दोघांना पण डबल केलं तरी कॉन्स्टंट राहणार आहे ना. सो चार्ज इज कॉन्स्टंट. फॉर्म्युला यूज करा. एनर्जी स्टोर्ड इज Q स्क्वेअर बाय 2C. अरे चार्ज दोघांचा डबल केला आहे म्हणजे सेम आहे, कॉन्स्टंट आहे. सो एनर्जी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू C. एनर्जी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू C.
E1 बाय E2 काय बनेल? E1 बाय E2 इज C2 बाय C1 बनेल का? आता C2 किती होता? 4C बाय C1 इज C. C2 बाय C1 बनणार आहे. C1 इज C. CC कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे? 4 बाय 1 बनणार आहे. 4 बाय 1. ऑप्शन डी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, 4 electric charges Q, Q, minus Q, minus Q are placed in order at corners of square of side L. बघा, स्क्वेअर आहे ऑफ साइड 2L म्हणतायत. ठीक आहे, 4 चार्जेसला प्लेस करायचं आहे. Q, Q, minus Q, minus Q. Electric potential at a point midway between two positive charges. 2 पॉझिटिव्ह चार्जेसच्या मिडवेला पोटेन्शियल किती असेल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इथे किती असणार आहे फाइंड करायचं. बरोबर. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्या पॉइंटला किती असणार आहे? तर ह्या चार्जमुळे किती पोटेन्शियल असेल? प्लस ह्या चार्जचा पोटेन्शियल प्लस ह्या चार्जचा पोटेन्शियल प्लस ह्या चार्जचा पोटेन्शियल. ठीक आहे, सो पोटेन्शियल बघा, पहिल्यांदा क्यू वाल्या चार्जमुळे किती असणार आहे? क्यू वाला चार्ज किती डिस्टन्स वरती आहे? L डिस्टन्स वरती. टोटल डिस्टन्स आहे 2L, सो अर्धा डिस्टन्स इज L. सो 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय R डिस्टन्स इज L. प्लस दुसऱ्या चार्जमुळे ह्या पॉइंटला पोटेन्शियल किती असणार आहे? 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय डिस्टन्स, हे पण Lच असणार आहे ना, हे डिस्टन्स इज L. ठीक आहे, प्लस 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय R डिस्टन्स Q, चार्ज इज मायनस Q बाय डिस्टन्स किती आहे बघा, हे डिस्टन्स किती येणार आहे तुम्हाला फाइंड करावं लागेल. हे डिस्टन्स किती येणार आहे? हे डिस्टन्स आहे L, हे डिस्टन्स आहे 2L. सो पायथागोरस थेरम वापरा. पायथागोरस थेरम वापरले तर हायपोटेन्यूस किती बनेल? L स्क्वेअर प्लस 2L स्क्वेअर इज L स्क्वेअर प्लस 4L स्क्वेअर बनेल. म्हणजेच किती बनणार आहे? 5L स्क्वेअर बनेल का? म्हणजे डिस्टन्स किती बनेल? √5L बनणार आहे. हे डिस्टन्स इज √5L. ठीक आहे, डिस्टन्स आहे √5L. के क्यू बाय आर फॉर्म्युला टाकलाय. प्लस आता ह्या चार्जमुळे पोटेन्शियल किती असेल? के क्यू बाय आर. अगेन हे डिस्टन्स किती येणार आहे बघा, हे डिस्टन्स आहे L, हे डिस्टन्स आहे 2L. सो अगेन पायथागोरस थेरम वापरा. हे अगेन डिस्टन्स तुम्हाला √5Lच मिळणार आहे. मगाशी फाइंड केलं तसं. ठीक आहे, √5L. आता सगळ्यांना ऍड करा, आन्सर फाइंड करा. काय येईल बघा, के क्यू बाय एल प्लस के क्यू बाय एल इज 2KQ बाय एल. बरोबर, दोघं जण सेम आहेत, ऍड होतील. मायनस के क्यू बाय √5L मायनस के क्यू बाय √5 काय बनेल? मायनस 2KQ बाय √5. सो इथून बघा कॉमन काय येणार आहे? 2KQ बाय एल कॉमन येईल का? आतमध्ये काय राहील बघा, 1 मायनस 1 बाय √5 असं राहील का? 1 मायनस 1 बाय √5. सो आन्सर काय बनणार आहे बघा, K इज 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट 2Q बाय L 1 मायनस 1 बाय √5. 1 मायनस 1 बाय √5 असा ऑप्शन दिसतोय का? ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, 2 charges 2 microcoulomb minus 3 microcoulomb are placed at 2 points AB. ठीक आहे, नेट पोटेन्शियल कोणत्या डिस्टन्सला 0 असणार आहे? नेट पोटेन्शियल किती डिस्टन्सला? 0.7, 0.5, 0.4, 0.6. लेटस से तो पॉइंट मी इथे कन्सिडर करतो. लेटस से तो पॉइंट आहे बी. ह्या पॉइंटला नेट पोटेन्शियल 0 आहे. आता नेट पोटेन्शियल कोणत्या कोणत्या चार्जमुळे असणार आहे? 2 वाल्या चार्जमुळे, 3 वाल्या चार्जमुळे. ठीक आहे, डिस्टन्स फाइंड करायचा आहे ए पॉइंट पासून. म्हणजे ए पॉइंट पासून हा पॉइंट किती डिस्टन्सला असणार आहे? लेटस से हे डिस्टन्स असेल x. सो हे डिस्टन्स किती असेल? टोटल आहे 1. सो हे डिस्टन्स इज 1 मायनस x. आता नेट पोटेन्शियल पी पॉइंटला 0 हवा आहे, 0. आता नेट पोटेन्शियल 0 कधी येईल? जेव्हा ए चा पोटेन्शियल प्लस बी चा पोटेन्शियल हे 0 येतील. बरोबर. आता ए चा पोटेन्शियल किती असणार आहे? 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय R. Q इज 2 मायक्रो 10⁻⁻6 बाय डिस्टन्स इज, बघा पी पॉइंट पासून डिस्टन्स किती आहे? x डिस्टन्स आहे. प्लस बी चा पोटेन्शियल किती येणार आहे? 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट Q दॅट इज -3 बाय डिस्टन्स किती आहे रे? डिस्टन्स इज 1 मायनस x इज इक्वल टू 0. बरोबर. सो हे काय बनेल बघा, k इंटू 2 इंटू 10⁻⁻6 बाय x. बरोबर. हा मायनस पलीकडे गेला तर प्लस बनेल. काय बनेल? 3k बाय 1 मायनस x. बरोबर, पलीकडे गेला तर मायनस प्लस बनणार. सो इथून बघा के तर कॅन्सल होतील, के तर कॅन्सल.
आन्सर काय बनेल बघा, इथे पण 3 मायक्रो आहे ना, सो इथे पण मला 10⁻⁶ ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे पण 10⁻�6. सो इथून तर 10⁻⁻6 10⁻⁻6 तर कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे. सो इथून क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × 1 - 6 इज इक्वल टू 3 × x. 2 - 2x इज इक्वल टू 3x. 2 इज इक्वल टू 3x प्लस 2x इज 5x. सो x काय बनणार आहे, 2/5 इज 0.4. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, if a unit charge is taken from one point to another point over an equipotential surface, then work done काय असेल. फर्स्ट क्वेश्चन आपण मागच्या सेशन मध्ये सॉल्व्ह केला आहे बघा. इक्विपोटेन्शियल सरफेस आहे म्हणजे पोटेन्शियल सेम आहे. पोटेन्शियल जर सेम असेल तर वर्क डन किती लागणार आहे, वर्क डन Q × V. फॉर्म्युला, आता पोटेन्शियल सेम आहे सो नेट पोटेन्शियल एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंतचा किती बनेल, 0 बनणार आहे ना, डिफरन्स इज 0. सो नेट पोटेन्शियल 0 आहे, वर्क डन काय येणार आहे, 0 येणार आहे. डी, सिंपल. नेक्स्ट, एक 10 मायक्रोकुलम चार्ज एक्झिस्ट ॲट सेंटर ऑफ स्क्वेअर. इथे 10 मायक्रोकुलमचा चार्ज ठेवला आहे. वर्क डन इन मुव्हिंग 2 मायक्रोकुलम पॉइंट चार्ज फ्रॉम ए कॉर्नर ऑफ ए टू कॉर्नर बी. ए पासून बी पर्यंत मूव्ह करण्यासाठी आपल्याला किती वर्क लागेल फाइंड करायचं आहे. बघा, ए ला वर्क काहीतरी असेल आणि बी ला काहीतरी वर्क असेल. सो टोटल वर्क किती असेल आपल्याला फाइंड करायचं. वर्क डनचा फॉर्म्युला आहे ना, Q × V. सो टोटल पोटेन्शियल काय बनेल, पोटेन्शियल ॲट ए मायनस पोटेन्शियल ॲट बी. बरोबर. आता ए चा पोटेन्शियल काय असणार आहे, 1/4πε0 Q बाय आर. 10 बाय डिस्टन्स इज काहीतरी असेल, x असेल, मायनस बी चा पोटेन्शियल काय असेल, 1/4πε0 Q दॅट इज 10 बाय डिस्टन्स. डिस्टन्स काय असणार आहे, x असणार आहे. हे डिस्टन्स सेम आहे ना, स्क्वेअर आहे. सो दोघांचा डिफरन्स काय येणार आहे, 0 येणार आहे. सो डायरेक्टली वर्क डन 0 असणार आहे. सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट, द डिस्टन्स फ्रॉम ए पॉइंट वेअर नेट पोटेन्शियल इज 0. अरे डिस्टन्स आताच आपण फाइंड केलं बघा, डिस्टन्स किती आलं होतं, डिस्टन्स 0.4 आलं होतं. ठीक आहे, डिस्टन्स इज 0.4. सी, सिंपल. नेक्स्ट, इन एन इलेक्ट्रिक फील्ड वर्क डन काय असेल. हा क्वेश्चन आपण मागच्या सेशन मध्ये सॉल्व्ह केला आहे. वर्क डन बघा, ए पासून बी पर्यंत न्यायचं आहे. वर्क डन काय लागेल, डिस्टन्स आर सेम आहे. डिस्टन्स आर सेम आहे म्हणजे दोन्हीकडचा पोटेन्शियल सेम असणार आहे. इक्विपोटेन्शियल सरफेस. अरे इक्विपोटेन्शियल सरफेस साठी वर्क डन तर 0 असतं ना, आताच फाइंड केलं. वर्क डन इन मुव्हिंग चार्ज इज 0. वर्क डन किती येणार आहे, 0 येणार आहे. ठीक आहे. सो गाइस, दीज आर द 81 क्वेश्चन, सॉरी 81 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिकचे. ठीक आहे. सो जर एखादा क्वेश्चन जर समजला नसेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. सो एंड करूया आता हा सेशन. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन, बाय एव्हरीवन.